माझे नाव प्रीती हिरेमठ. मी प्रॉपर पुण्याचीच आहे. मला IT मध्ये माझं करिअर स्टार्ट करायचं होतं, तर मी सोशल मीडिया थ्रू एस इन्फोटेक सर्च केलं आणि मग मी इथे येऊन व्हिजिट केलं. मला काउन्सिलर्स मेंबरनी खूप छान गाईड केलं. प्रत्यक्षात जाऊन क्लासरूम्स दाखवले. सगळं काही पोर्शन्स ते सगळं काही एक्सप्लेन केलं आणि खरंच जसं काउन्सिलर मेंबरनी सांगितलं तसं एक्झॅक्ट आतमध्ये सगळं काही आहे. तसेच इथं ट्रेनिंग सुद्धा खूप छान दिली जाते. माझे ट्रेनर श्रीकांत सर होते. त्यांनी सुद्धा मला खूप छान गाईड केलं. शिवाय इथं बॅच साईज सुद्धा लिमिटेड आहे. 10 स्टुडंटच्या वर इथे बॅच मुलं नाहीयेत. त्यामुळे कुठलाही डाऊट आपल्याला क्लिअरपणे विचारता येतो आणि भीती वाटत नाही लिमिटेड बॅच असल्यामुळे. आणि तसंच सरांनी आम्हाला प्रत्येक मॉड्यूलवरती एक प्रोजेक्ट घेतले. त्यामुळे आता आम्ही कधीही प्रोजेक्ट एकदम इझिली करू शकतो. तसेच आम्हाला घरी सुद्धा सरांनी प्रोजेक्ट दिले प्रॅक्टिससाठी. त्यामुळे त्याची खूप हेल्प झाली आम्हाला. तसंच प्लेसमेंट टीम सुद्धा खूप इंटरॅक्टिव्ह आहे. त्यांनी आम्हाला शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स दिले. शिवाय रिझ्युमे बिल्डिंगचे सेशन असायचे दर सॅटर्डेला. कम्युनिकेशन स्किलचे सुद्धा रोज आम्हाला डेली सेशन होते. त्यामुळे माझं कम्युनिकेशन सुद्धा खूप वीक होतं. तर एस इन्फोटेकमुळे माझं कम्युनिकेशन सुद्धा खूप छान झालं. तसंच फक्त प्लेसमेंट टीम आमचं अपडेट घेते, फीडबॅक घेते. त्यामुळे प्लेसमेंट टीम आमच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असते. तसंच फक्त प्लेसमेंट टीम नाही तर संदीप सर स्वतः येऊन सुद्धा आमचा फीडबॅक घेत होते. तर मी प्लेसमेंट टीमच्या सपोर्टने आज IT मध्ये सक्सेस झाले आणि माझं ITचं ड्रीम आज कम्प्लीट झालं. सो थँक्यू एस इन्फोटेक. तो प्रीती, आज तुम्हाला तुमचा पहिला MNC IT जॉब मिळालाय, त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सो या पूर्ण तुमच्या जर्नीमध्ये येस इन्फोटेकच्या प्लेसमेंट टीमचा सपोर्ट नेमका कसा होता? प्लेसमेंट टीमने मला खूप सपोर्ट केला. शेड्यूल इंटरव्ह्यू दिले. बाकीच्या इन्स्टिट्यूट सारखे मला गुगल लिंक किंवा नोकरीच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या नाहीत. शिवाय ते माझ्या सतत अपडेटमध्ये राहिले. माझा फीडबॅक घेतला. मी कुठेही इंटरव्ह्यू देऊन आले तर त्यांनी मला सगळं विचारलं. त्यामुळे प्लेसमेंट टीमने मला खरंच खूप हेल्प केली. शिवाय मी जर ऑफलाईन नसेल इथे तर मला ऑनलाईन ट्रेक्टो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला. त्यामुळे मी माझे कोणतेही सेशन चुकवले गेले नाहीत माझे. त्यामुळे मला ट्रेक्टोची खूप हेल्प झाली. सो प्रीती, आता इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर याच्या प्रिपरेशनसाठी ट्रेक्टो प्लॅटफॉर्मची तुम्हाला कशी मदत झाली? तर ट्रेक्टोची मला अशी हेल्प झाली, की जेव्हा पण मी रिअल टाईम प्रोजेक्ट घरी करत असायचे, तेव्हा मला काही डाउट्स क्लिअर होत नव्हते. तर तेव्हा मला ऑफलाईन किंवा फिजिकली इथे येऊन सरांना विचारणं शक्य नव्हतं. तर ते डाउट्स क्लिअर करण्यासाठी मला ट्रेक्टो ॲपची खूप हेल्प झाली. सो प्रीती, तुम्ही दररोज किती वेळ अभ्यास करायचा? डेली 3 to 4 अवर्स. ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे, की येस इन्फोटेक म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक स्टुडंटवरती इक्वली मेहनत घेतोच, पण स्टुडंटने सुद्धा कन्सिस्टंटली आणि डेली प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहेच. आणि प्रीती, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, की IT मध्ये MNC जॉब मिळण्यासाठी साधारण हाय लेवलवरती कुठले स्किल आहेत जे एक्सपेक्टेड असतात IT कंपनीजला? सगळ्यात महत्वाचं तर कम्युनिकेशन स्किल, ज्याच्यामुळे की मी खूपदा रिजेक्ट झाले. पण मला एस इन्फोटेकने खूप सपोर्ट केला. इथे दररोज कम्युनिकेशन स्किलचे लेक्चर अरेंज केले जातात आफ्टर टेक्निकल. त्यामुळे मला त्याची खरंच खूप हेल्प झाली. त्याच्यामुळे माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं. त्यामुळे मी आता फ्लुएंटली कधीही इंग्लिश बोलू शकते आणि ते IT मध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर टेक्निकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज असणं सुद्धा महत्वाचं आहे. सो कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी कशी प्रॅक्टिस तुम्ही केली? मॅम इथे कम्युनिकेशनच्या मॅम आमच्याकडून दररोज प्रॅक्टिस करून घेत होत्या. तर मॅमने आमचा 20-20 रूल अरेंज केला होता. ज्यात की 20 मिनिट्स रीडिंग, 20 मिनिट्स स्पीकिंग आणि 20 मिनिट्स रायटिंग असा रूल होता आणि ह्या रूलने मला खरंच खूप सपोर्ट केला. त्यामुळे माझं कम्युनिकेशन खूप छान झालं. प्रीती, बऱ्याच स्टुडंट्सला असं वाटतं, की आता माझी डिग्री झालेली आहे, आता मला IT जॉब मिळेलच, MNC मध्ये पण मिळेल अगदी. सो अशा विद्यार्थी मित्रांना तुम्ही काय सांगाल? फक्त डिग्रीवरती जॉब मिळणं खूप कठीण आहे. कोणत्यातरी गोष्टीमध्ये आपलं स्पेशलायझेशन पाहिजे. कारण लाखो लोकांची डिग्री दरवर्षी पास होते. तर आपण त्यातून कसं काय सिलेक्ट होईल? आपला रिझ्युमे कसं काय सिलेक्ट होईल? त्यामुळे कोणत्यातरी गोष्टीत स्पेशलायझेशन असणं फार गरजेचं आहे. आणि स्पेशलायझेशन आता तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर चालू केलं. सो तुम्हाला काय वाटतं, की स्पेशलायझेशन करण्याची आयडियल वेळ कुठली असू शकत होती? ॲट द लास्ट इयर ऑफ माय ग्रॅज्युएशन मी स्टार्ट करायला पाहिजे होतं. मला थोडा लेट झाला, पण ठीक आहे. एस इन्फोटेकमुळे मी लवकर जॉइन झाले. प्रीती, ATS फ्रेंडली रिझ्युमे MNC IT मध्ये सिलेक्ट होण्यासाठी खूप गरजेचा आहे. तो तुम्ही कसा बनवलात?
तर मला प्लेसमेंट टीम मधल्या सुषमा मॅमनी त्यासाठी खूप हेल्प केली. माझा रिझ्युमे कधी 80च्या अबोव गेलाच नाही, ATS. पण जेव्हा पण मॅमनी मला गाईड केलं तेव्हा माझा रिझ्युमे 93% आला ATS स्कोर. सो त्या रिझ्युमेची मला MNC IT कंपनीमध्ये खूप हेल्प झाली. आणि प्रीती, ओव्हरऑल जो तुमचा ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स होता येस इन्फोटेक सोबतचा, तो कसा होता? तर स्पेशली माझे ट्रेनर श्रीकांत सर, त्यांनी खूप छान ट्रेनिंग आमच्याकडून करून घेतली. प्रत्येक मॉड्यूलवरती एक एक प्रोजेक्ट आम्ही कम्प्लीट केला. शिवाय त्यांनी आम्हाला घरी प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा प्रोजेक्ट दिले. तसेच लिमिटेड बॅच साईज असल्यामुळे आम्हाला कधी डाऊट विचारण्यासाठी भीती वाटली नाही. त्यामुळे लिमिटेड बॅच साईज असलेल्याचा खूप फायदा झाला. शिवाय श्रीकांत सरांनी खरंच खूप हेल्प केली प्रोजेक्टसाठी किंवा टीचिंगसाठी. टीचिंग सुद्धा खूप सुंदर आहे इथल्या सगळ्या ट्रेनर्सचं. आणि ट्रेनर्स खूप अनुभवी आहेत. आणि हे जे रिअल टाइम प्रोजेक्ट ट्रेनर्सने जे करून घेतलेले आहेत त्याचा तुम्हाला या इंटरव्ह्यू सिलेक्शन मध्ये कसा फायदा झाला? तर प्रत्येक कंपनीमध्ये प्रोजेक्ट बद्दल खूप विचारलं जातं. आणि काही वेळेस असं होतं की आपल्याला प्रोजेक्ट केलेला असतो पण सांगता येत नाही. पण इथे आम्ही स्वतः रिअल टाइम प्रोजेक्ट वरती वर्क केल्यामुळे HR नी किंवा इंटरव्ह्यूअरनी कसेही क्वेश्चन विचारले तर आम्हाला इझिली सांगता आले. हा रिअल टाइम प्रोजेक्टचा खूप फायदा झाला. आणि प्रीती, काय होतं ना, की आपल्या विद्यार्थी मित्रांचा बराच हा प्रॉब्लेम असतो की कम्युनिकेशन, त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती खूप असते किंवा ओव्हरऑल सराउंडिंग तसं नसतं, जे आपले खास करून ग्रामीण भागातले विद्यार्थी मित्र आहेत. तर कुठेतरी वातावरण नसतं, त्याच्यामुळे ते कम्युनिकेशन वगैरे या गोष्टी डेव्हलप झालेल्या नसतात. तर अशा आपल्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही काय स्टेप सांगाल, काय सल्ला देताल की बाबा या गोष्टी फॉलो करा, नक्कीच तुम्ही पण IT मध्ये करिअर करूच शकता? जे की मी मगाशी सांगितलं, 20-20 रूल फॉलो करा. रोज रीडिंग करा, रायटिंग करा 20-20 मिनिट्स. त्यांनी खरंच खूप हेल्प होते. तसंच जर फिअर नसेल तर मिरर समोर उभा राहून स्वतःचं स्वतः बोला. त्याने सुद्धा खूप मदत होते कम्युनिकेशनसाठी. आणि इंग्लिश न्यूजपेपर, बुक्स डेली वाचायला स्टार्ट केलं तर त्याने सुद्धा खूप हेल्प होते कम्युनिकेशनसाठी. नक्कीच, या खरंच खूप चांगल्या टिप्स आहे ज्या तुम्ही पण फॉलो करायच्यात जर का तुम्हाला सुद्धा IT मध्ये चांगला जॉब पाहिजे असेल तर. सो प्रीती, तुम्हाला तुमच्या पहिल्या MNC IT जॉब बद्दल माझ्याकडून येस इन्फोटेकच्या पूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा. अँड आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर IT करिअर. थँक्यू सर.